आयुष कोमकरचा खून फक्त गँगवर नाही तर एका घराचं तुटलेलं नातं। 5 सप्टेंबर 2025च्या सकाळी भवानी पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये घडलेली घटना सुरुवातीला साधा गँगवर वाटली। दोन सुटलेले तरुण बाईकवर येतात, आयुष कोमकरवर गोळ्या झाडतात, धारदार हत्याराने वार करतात। ससून रुग्णालयात पोहोचण्याच्या आतच त्याचा अंत होतो। पोलिसांना घटनास्थळी 12 कारतुसं सापडली। पोस्टमॉर्टम मध्ये 9 गोळ्या लागल्याचं उघड झालं। पण खरी कहाणी फक्त गोळ्या बारुदीची नव्हती, तर हा खून एका फुटलेल्या घराचा परिणाम होता। आयुषचा मामा माजी नगरसेवक वनराज आंदेकर 2025 मध्ये गोळ्या घालून मारला गेला। आरोप नेमके त्याच्या बहिणीवर संजीवनी कोमकर आणि मेहुण्यावर। नातं रक्ताचं होतं, पण वैर मालमत्तेवरून आणि जुने गँग जोडणीतून पेटलं। नाही, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की गणेश कोमकर हे ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांना फक्त त्यांच्या मुलाच्या अंत्यविधीसाठी एक्झेम्पशन मिळालं होतं। त्यामुळे पोलिसांनी त्यांची विचारपूस करणे किंवा चौकशी करणे हा प्रश्नच गैरलागू आहे, तो प्रश्न उद्भवतच नाही। काल जे आहे ते फक्त प्युअरली त्यांना मुलाच्या अंत्यविधीसाठी कोर्टाने परवानगी दिली होती म्हणून त्यांना इथे आणण्यात आलं होतं आणि त्यांना परत नागपूरला सेंट्रल जेलला पाठवण्यात पण आलेलं आहे। आता आयुषचा मृत्यू म्हणजे त्या वादाचा सूड। आयुषची आई कल्याणी कोमकरने FIR मध्ये स्वतःच्या वडिलांचं नाव घेतलं। सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर स्वतःचा नातू मारण्याचा कट रचल्याचा आरोप। बंडूसह 7 जणांना पोलिसांनी बुलढाण्यातून पकडलं। या रक्ताच्या साखळीत ना एक घर वाचलं ना एक पिढी। गँगवर म्हणून हे सोपं सांगता येईल, पण वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा वैर रक्ताच्या नात्यात मिसळतं तेव्हा शहराचा गोंधळ होतो आणि घरं उद्ध्वस्त होतात।